नमस्कार मित्रांनो. आज आपण रिॲक्ट कंपोनंट विषयी माहिती घेणार आहोत. आपल्या यात सीरीजचा चौथा पार्ट आहे. त्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब करावं पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी. तर चालू करूया. सम वेळ न घालवता. व्हॉट इज रिॲक्ट कंपोनंट? React lets you create component reusable UI element for your app. In a React app, every piece of UI in a component. React component are regular JavaScript function. Expect their name always begin with the capital letter and they return a JSX markup. म्हणजेच React ही कंपोनंट बेस फ्रेमवर्क आहे. ती रियुजेबल आपल्याला कुठं पण केव्हा पण कंपोनंट यूज करायचा असेल तर ते आपण यूज करू शकतो. पुढचा पॉईंट बघू. देअर आर टू मेनी टाइप्स ऑफ कंपोनंट. दोन टाईप असतात कंपोनंट मध्ये. एक असते फंक्शन कंपोनंट आणि दुसरे असते क्लास कंपोनंट. द मॉडर्न अँड way to write component using JavaScript function. Class component, the older style, which uses JavaScript classes and offer some additional features. दोन्हीमध्ये डिफरन्स बघू आपण एक्झाम्पल मध्ये. हे फंक्शन कंपोनंटचा एक्झाम्पल आहे. इम्पोर्ट रिॲक्ट ही लायब्ररी इम्पोर्ट केली आपण. फंक्शन लिहायचं अगोदर. त्यानंतर हा पहिला लेटर आहे का ते कॅपिटल मध्ये पाहिजे तरच ते वर्क करतं. मग ते फंक्शन कंपोनंट वर्क करतं. इथं प्रॉप्स वगैरे आपण डिक्लेअर करू शकतो. रिटर्न आणि असं HTML1 ते HTML टॅग मध्ये h1 हॅलो प्रॉप्स इथं गेट केलाय त्याचं नेम आपण डायरेक्ट इथं रिटर्न करायचं. दुसरं आहे क्लास कंपोनंटचं एक्झाम्पल बघू आपण. हे असंच आहे पण इथं क्लास नेम आहे कीवर्ड क्लास आणि इथं पण हे करायचं कॅपिटल लेटर मध्येच लिहायचं. एक्सटेंड रिॲक्ट डॉट कंपोनंट. मग आपल्या रिॲक्ट मधून कंपोनंट काढावं लागते. हे एवढा यूज नाही करीत आहेत पण आपलं फंक्शन कंपोनंट जास्त यूज करतात नाही का. रिटर्न h1 आणि रेंडर ही एक फंक्शन लिहावं लागतं मग ते रेंडर होतं. ते बघू पुढे आपण कसं असतं. एवढं नाही यूज करीत. बघू. बेनिफिट्स ऑफ युजिंग कंपोनंट. ऑर्गनायझेशन, रियुजेबिलिटी आणि मेंटेनेबिलिटी आणि कोलॅबोरेशन. ऑर्गनायझेशन मध्ये कंपोनंट हेल्प यू ब्रेक डाउन कॉम्प्लेक्स UI into smaller मॅनेजेबल पीसेस. म्हणजेच कंपोनंट आपल्याला आता एखादी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आपल्याला नेम बार असतो, परत एखादं पेज असतं ते वेगवेगळ्या कंपोनंट मध्ये ठेवलं जातं स्मॉल करून. डायरेक्ट एकच फाईल नाही तयार करीत. ऑर्गनाइज करून स्मॉल पीस मध्ये आपण UI कंपोनंट ठेवू शकतो. कॉम्प्लेक्स UI त्यात स्मॉल कंपोनंट. रियुजेबिलिटी म्हणजे आपण पहिल्यांदा सांगितलं राईट वन्स कोड अँड यूज इट मल्टिपल टाइम्स सेव्हिंग डेव्हलपमेंट टाइम. म्हणजे आपल्याला एखादं कंपोनंट दुसऱ्या पण याच्यामध्ये पाहिजे असेल दुसऱ्या पेज मध्ये तर ते आपण लगेच यूज करू शकतो. तिथूनच किती वेळा पण आपण ते कंपोनंट यूज करू शकतो. मेंटेबिलिटी इज टू अंडरस्टँड आणि मॉडिफाय अँड टेस्ट इंडिव्हिज्युअल कंपोनंट. म्हणजे एक कंपोनंट आपण टेस्ट करून बघू शकतो. डायरेक्ट आपल्याला लय मोठी फाईल आपल्याला अंडरस्टँड होत नाही. त्याच्यामुळे इथं मेंटेनेबिलिटी पण आहे आणि कंपोनंट इंडिव्हिज्युअल टेस्ट करू शकतो. कोलॅबोरेशन facilitates teamwork as a different developer can work on separate component. म्हणजेच टीमवर्कनी पण आपण काम करू शकतो. म्हणजे आता एखादा एक आपला मित्र आहे तो दुसऱ्या कंपोनंट वर काम करतोय लाईक
याच्यावर नॅबवरवर आणि आपण खाली एखाद्या पेजवर काम करीत आहे ते आपल्याला इझी होऊ शकतं नाही का टीमवर्कवर डिफरंट डेव्हलपर वर्क सेपरेट कंपोनंट तेच धन्यवाद एवढंच होतं सबस्क्राईब करा बघण्यासाठी आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद